क्या बात है मुझफ्फर, एवढा मोठा इटालियन माफिया माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलाय. मी किती शूर आहे. वा वा. अरे तू वेडावेडा का इथे काय करतोयस? तुम्ही एवढं का ओरडताय? पहिले जेव्हा सांग कोणी ते गाडी काय चालवत करतोय? असतं ना तेव्हा असं ओरडायचं नसतं, समजलं? नाहीतर ऍक्सिडेंट होईल. सोड सोड, मला चालू दे. माझ्यावर ओरडतोयस? माझ्यावर? थांब थांब थांब, काय करतो बघा. थांब. हे बघ, हे काय खेळणार? गाडी थांबव आधी. याने इलेक्ट्रिक शॉक बसतो. थांब थांब, आता बघच काय करतो मी. नाही सोडणार तुला. थांबव गाडी आधी. खूप सोयीत केलं तुला. आता बघ. माझ्या पण डोळ्यात उडालं. अरे बापरे. थांब थांब, खिडकी उघडतो. सोडणार नाही मी तुला. वाट लावणार आहे तुझी. उफ, कसला गॅस होता कोणाच ठाऊक. प्रचंड आग होते डोळ्यांची, सहनच न होते. उफ. गाईड सिच्युएशन काही फार चांगली नाहीये. आपल्याला आपले 20% शेअर्स विकावे लागतील आणि अजून एवढी चांगली ऑफर आलेली नाहीये. पण एक एजन्सी आहे जी थोडीफार इंटरेस्टेड आहे आणि लवकरच त्यांचा डिसिजन ते आपल्याला कळवतील. मे बी आपली सिच्युएशन बेटर होईल. पण जान, एवढंच आपल्यासाठी सफिशियंट नाहीये. तू उगीच आपले शेअर्स विकतोयस. आणखी कुठलाच ऑप्शन नाहीये. टोटली कोलॅप्स होण्यापेक्षा हे चांगलं आहे. एमरे, कोणाकडून चांगलं प्रपोजल आलं नाहीये का? अनफॉर्च्युनेटली नाही. चल तिकडे जाऊया. गाईज, लेट्स गेट रेडी फॉर ऑल आर डिक्लरेशन्स. सोशल मीडिया असो किंवा आणखी काही, ब्राईब इश्यूवर अजिबात चर्चा होणार नाही. आता आपल्याला थोडं केअरफुल राहावं लागेल कारण सिच्युएशन फारच टफ आहे. डेरेन, आता आपल्या हातात असलेलं कॅम्पेन चेक करूया. सध्या खूपच कमी आहेत, मग त्यावरच काम करूया ना. हो, चला आता कामाला लागूया. जे जे इथे आहे ना. ओके. जे जे, हे बघ, मी वर जाते. जर तुला असं वाटलं की कोणी वर येते तर मला लगेच मेसेज करो की लगेच. ठीक आहे, पण तू वर का चाललीयस? ते नंतर सांगते मी तुला. काही नाही, एक फोन करायचा आहे मला. मला एवढंच बघायचं होतं की एमरे आयलीनचा बिझनेस पार्टनर आहे की नाही. मी त्या रेड फाईलची वाट बघतोय. खूप इम्पॉर्टंट आहे ती. तुला मिळाली की सांग मला. ठीक आहे? मिस्टर एमरे, ती फाईल तर बाहेर आहे. काय सांगतेस? कुठे? चुकून मी बाकीच्या फाईल्सच्या गठ्ठ्यात ती ठेवलेली आणि मग त्या सगळ्याच फाईल्स मी मिस्टर जानना नेऊन दिल्या. तू हे काय केलं सनीम? काय झालं? तुला माहितीये तू किती मोठी चूक केलीस. नाही, आता मी काय केलं मिस्टर एमरे? तू आधी जाऊन ती फाईल शोध. जानच्या हाती लागता कामा नये. या मुझफ्फरच्या डोक्यात चाललंय तरी काय? आपल्याला का बोलवलं इथे? हो तेच ना. आता काय केलं काय माहिती यानं. नाही, मी नाही येणार. मला वाटतंय नक्कीच काहीतरी गडबड आहे आयान. अरे दादा, इथपर्यंत आलोच आहोत तर चल जाऊया ना आज. चल ना, चल चल लवकर. हॅलो मिस्टर अब्दुल्ला. अगदी वेळेवर आलात तुम्ही. हाय मुझफ्फर, हे काय चाललंय? मुझफ्फर, हे काय माणसाला का बांधून ठेवलंयस? अरे असे हळूहळू का बोलताय? बिनधास्त बोला जरा. मिस्टर अब्दुल्ला काहीच ऐकू येत नाही. बघायचंय का? मिस्टर अब्दुल्ला, तुम्ही वेडे आहात? अरे हे काय चाललंय सांगशील का? हा एका इटालियन माफिया गँग मधला माणूस आहे. मी याला पकडून आणलाय.
अरे तुझी अक्कल कुठे गहाण ठेवून आलायस का? काय करतोय मूर्खा? चुप. सोड मला, सोड. अरे बापरे, अरे देवा, हा काय बोलतोय मुजूत? आणि तुला कुठून पकडून आणलंयस? हे बघ आयहान, हा इटालियन माफिया असो किंवा नसो मला काही फरक पडत नाही. महत्वाचं हे आहे की तो माफियासाठी काम करतो. आपण एन्झोला शोधतोय ना. आपण त्याला सांगितलं होतं की सनईमला त्रास देणं बंद कर, आणि तसं नाही केलंस तर तुझं काही खरं नाही. आता आपण ह्याला मिस्टर अब्दुल्लांच्या ताब्यात देऊया. मुझफ्फर, अरे तू याला हा, किडनॅप शांत करून आणलायस हो का? म्हणजे काय, आता माझा सर्वात मोठा शत्रू आहे एन्झो. मी त्याला शोधून चांगला धडा शिकवणार आहे. तुम्ही पाहतच अरे राहा. मुझफ्फर, असं केलंस तर मोठा प्रॉब्लेम होईल. कळत नाहीये तुला? सोड त्यांना, सोड. हो, काय सोड, करतोस सोड, सोड ओस्मान? लवकर. मी चांगलं घट्ट बांधून ठेवलंय ह्याला. हे विसरू नका की आपण सनेमसाठी हे सगळं करतोय. प्लीज मला साथ द्या. अरे सनमचा आणि या सगळ्याचा काय संबंध आहे? अरे तू किडनॅपिंग मुळे जेलमध्ये जाऊ शकतोस आणि मग तू सनमला बघू पण नाही शकणार. दादा प्लीज यांना सोड. नाही आयहान, माफियांच्या फील्ड मध्ये असं करून चालत नाही, कळलं? माफियांच्या फील्ड मध्ये एक्सचेंज सिस्टम असते, आणि आता असं नाही होणार. ते स्टॉकिंग करणं बंद करतील आणि मग आपण त्यांचा माणूस त्यांना परत देऊया. जाऊ दे ना, तुम्ही माझ्यावर सोडा. तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी? थांबा, मी चहाच घेऊन येतो. अरे God, देवा, हे जरा झालं याला तरी अक्कल दे. काय? कसला वेड्यासारखा वागतोय हा मुलगा. हो आहे मी वेडा. मी सनेमच्या प्रेमात वेडा झालोय, आणि मिस्टर अब्दुल्ला पण मला जरा वेडेच वाटतात. उस्मान, हे बघ आता मस्तपैकी कडक चहा घे. मिस्टर, तुम्हाला काही हवंय का? चहा, कॉफी, टॉयलेटला जायचं का तुम्हाला? सांगा. नक्की काय म्हणायचं? टॉयलेटला काय जायचं? म्हणायचं नक्की? टॉयलेटला जायचं म्हणतात वाटतं. नाही. आले मी. अरे प्रपोजल साठी फोन आलाय वाटतं. मी लगेच बोलून घेते. हॅलो. हा बोला. हो. ओके, नो प्रॉब्लेम, थँक्यू. त्यांनी नाही म्हणून सांगितलंय. मला पण टेन्शन आहे. आपली नोकरी जाऊ शकते आता. कंपनी बँकरप्ट झाली आहे असं डिक्लेअर करावं लागणार. काय म्हणालास? हो. ओ माय गॉड. आपल्याला ज्या कंपन्यांना पैसे द्यायचे ते आपल्याकडे आता पैसे मागायला येतील. सगळ्यांनाच आपली अवस्था माहिती आहे. खरं तर आपले सगळे कस्टमर्स तसेही जाणारच आहेत. सो लेट्स एंड दिस इन अन ऑनरेबल वे. लॉयरला फोन कर. मी करेन, पण मला इच्छा होत नाहीये. टेरेन, ठीक आहे, करते. मिस्टर जान, आपण जरा अजून थोडी वाट नाही बघू शकत? कसली परिस्थिती थोडी शांत होऊ दे. आपण थोडा वेळ थांबूया ना. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की वाट बघून काही होणार नाहीये सनेम. आताच्या परिस्थितीत कसलीच सुधारणा होणार नाहीये. वी आर हेल्पलेस. आपल्याकडे कसलंही सोल्युशन नाहीये. त्यामुळे आता आपल्याला स्वतःला बँकरप्ट डिक्लेअर करावंच लागेल. दुसरा पर्याय नाही. हॅलो जान. हो, हॅलो मिस्टर फाब्री, वेलकम. अचानक इथे कसं काय आला? माझ्या एका फ्रेंडने मला सांगितलं की आता जरा तुम्ही डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये आहात, म्हणून म्हटलं की जरा तुमची भेट घ्यावी. हो, बरोबर आहे. तर तुम्ही आता आमच्या नव्या परफ्यूम साठी रिप्रेझेंट करताय, बरोबर हो ना? तुमचं 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 सर्वांचं रेप्युटेशन हे माझं रेप्युटेशन आहे, बरोबर? आणि मी हे मनापासून सांगतोय, मला ऍड एजन्सी चेंज करायची नाही आहे, कारण मला माहिती आहे तुम्ही बेस्ट आहात, नंबर 1 आहात. म्हणून मी दुसऱ्या ऍड एजन्सीकडे जाणार नाहीये. ओके, थँक्यू व्हेरी मच. पण आता आमच्या कंपनीची फिनान्शियल सिच्युएशन खूपच खराब आहे. मी इथे तुमचा कस्टमर बनून आलेलो नाही. ऍक्च्युली मी तुमचा फ्रेंड बनून आलोय. खरं तर तुम्हाला फायनान्शियली सपोर्ट करायला आलोय मी. मिस्टर फाब्री, थँक्स, पण आम्ही आमच्या कस्टमर कडून क्रेडिट नाही घेऊ शकत. मला वाटतंय मी काय म्हणतोय हे तुम्हाला नीट कळलेलं दिसत नाहीये. मी तुमचे म्हणायचं झालं तर 20% शेअर्स विकत घेऊन तुमचा
पार्टनर बनू शकतो. मिस्टर फाबरी, तुम्ही आमचे कस्टमर आहात आणि कस्टमरला शेअर्स विकणं मला अजिबात पटत नाहीये. का नाही मिस्टर जान, आपले कस्टमर्स पार्टनर होऊ शकतात ना. प्लीज ऍक्सेप्ट करा. प्लीज प्लीज ऍक्सेप्ट करा. प्लीज मिस्टर जॉन. जे जे सॉरी मिस्टर फाबरी. जान, मिस्टर फाबरी इथे आपल्याला मदत करायला आलेत. आपण यांचं प्रपोजल असं रिजेक्ट नाही करू शकत. असं चांगलं नाही दिसत ना. मी बरोबर बोलतेय ना जान? मिस टेरेनचं म्हणणं बरोबर आहे. मला सिच्युएशनचा अंदाज आहे. ते शेअर्स विकून टाका. फ्युचरमध्ये जर तुम्हाला लागले तर मी तुम्हाला परत करेन. आय प्रॉमिस, रिअली प्रॉमिस. ट्रस्ट मी. ओके, ठीक आहे. आय ट्रस्ट यू. ओके देन. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद कॅमेऱ्यात कॅप्चर करूया. चला या लवकर. मस्त स्माइल द्या. रेडी? कॉंग्रॅच्युलेशन. से चीज. मस्त फोटो आलाय. हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करा. ओके? आणि शिवाय प्रेसला सुद्धा पाठवा. म्हणजे सगळ्या लोकांना कळेल की वी आर बॅक इन ऍक्शन. हो ना? वा, मस्त आयडिया आहे. मिस्टर फाबरी, वेलकम टू आवर कंपनी. थँक्यू सो मच. आय एम ग्लॅड टू बी द पार्ट ऑफ दिस. मिस्टर जॉन, थँक्यू सो मच. तुमच्यामुळे आज आमची कंपनी वाचली खरंच. आता आपल्याला एक कॉन्ट्रॅक्ट तयार करावा लागेल. म्हणजे प्रत्येक काम लिगलाइज्ड वे मध्ये होऊ शकेल. बरोबर आहे ना? चला मी तुम्हाला डिटेल्स सांगते. काय चल. म्हणजे मला कल्पनाच नव्हती की असं काय होईल. चालेल. वाटलंच नव्हतं असं काय होईल. आपापली कामं करा आणि हा जरा शांत राहा. ठीक आहे? शांतच होत आम्ही. काम करताय असं दाखवा ना. आनंद कसा दाबून ठेवायचा? जे जे हा बोला. मिस्टर फाबरी कॉन्ट्रॅक्ट साईन करतायत का जरा बघ ना. मला दिसत नाहीये. ओके, मग मी हळूच बघून तुम्हाला सांगू का? हळू बोल ना सर. काय चाललंय? ओके, त्यांनी पेन हातात घेतलंय. गुड. आता ते साईन करणार आहेत असं वाटतंय की पूर्ण तयार आहे साईन करण्यासाठी. मला त्यांच्या स्टॅम्प आणि ऍटिट्यूड वरून वाटतंय. आणि हे साईन केली. चला आता आपापल्या कामाला लागा. चला, बसले तिकडे आपले बघत. हा, तुम्ही व्हापुढे आलोच. ओके गाईज, हे आहेत आपले नवीन पार्टनर मिस्टर फाबरी. कॉंग्रॅट्स. आणि एक गोष्ट सांगायची आहे. मी तुमच्या कंपनीच्या कामात जास्त ढवळाढवळ करणार नाही. माझ्या या पार्टिसिपेशनचं खरं कारण आहे मिस सनेम. त्यांच्यामुळेच मी इथे आलो. खरंच ऍक्च्युली मला त्यांनी बनवलेला परफ्यूम विकत घ्यायचा होता. म्हणजे त्यांचे सगळे राईट्स विकत घ्यायचे होते प्रोडक्शनसाठी. पण त्यांना एवढं सुद्धा म्हटलं माझी कंपनी जॉईन करा. पण त्यांनी ऍक्सेप्ट केलं नाही. त्यांना मिस्टर जॉन सोबतच काम करायचं होतं. मग मी म्हटलं त्या येत नाहीये तर मीच तिथे जावं. सनेमुळेच हे सगळं करणं शक्य झालं. म्हणून मी त्यांना अगदी मनापासून थँक्यू म्हणू इच्छितो. मला हे काहीच माहित नव्हतं. हे सनेममुळे झालं ते. ऍक्च्युली मी आणि सनेम खूप दिवसांपासून कॉन्टॅक्ट मध्ये होतो. हो ना सनेम? वरच्या त्या आमच्या लॅबॉरेटरीमध्ये सुद्धा येत होत्या. कारण त्यांनी माझं प्रपोजल ऍक्सेप्ट केलेलं होतं. आणि आपण त्याच परफ्यूमचं काम करणार आहोत. आणि लवकरच प्रोडक्शन सुद्धा सुरू होईल. आय होप सगळं अगदी व्यवस्थित होईल. लार्ज स्केलवर प्रोडक्शन सुरू करू.
ही तर खूप मोठी गोष्ट आहे. सनेम डिअर, कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके ठीक आहे, मी निघतो आता. खूप वेळ झाला येऊन. इट वॉज नाईस टू मीट यू मिस सनेम. सी यू सून. सी यू मिस्टर एमरे. भेटू लवकरच. बाय बाय मिस्टर फाबरी. हॅव अ नाईस डे मिस्टर फाबरी. ही मुलगी कोण आहे? इन्व्हिटेशन देऊन सुद्धा एवढ्या उशिरा आली आहे. कोणी इम्पॉर्टंट नाहीये, एक साधी एम्प्लॉई आहे. तुमची एम्प्लॉई आहे? खूपच सुंदर आहे ती. तुम्ही कुठला परफ्यूम लावलाय? मला डान्स करताना ह्याचा स्मेल आला. मिस्टर जान, मला माहितीये तुम्ही माझ्यावर चिडलाय. मला न विचारता माझं नाव वापरलंस आणि काय काय करत असतेस कोणास ठाऊ. मी तुमचं नाव सुद्धा नाही घेतलं. मी तर फक्त कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न. तुला हे सगळं करायला कोणी सांगितलं होतं? एवढा मोठा डिसिजन का घेतलास तू? कोणाला विचारून घेतलास? कशासाठी घेतलास तू? खरं तर मला तुमच्याशी बोलायचं होतं, पण तुम्ही माझ्याकडे बघत पण नाही. मार्केटमध्ये कोणीच आपलं प्रपोजल ऍक्सेप्ट करत नव्हतं म्हणून तू मिस्टर फाबरींना कन्व्हिन्स करायला गेलीस. तुझ्यावर तर ते फिदाच होते. मिस्टर जान, तुम्हाला कळतंय का तुम्ही मला काय म्हणताय? तुम्ही हवं तर माझ्यावर रागवा, पण असं काही बोलू नका. मी तुम्हाला सगळं सांगणार होते, पण तुम्हाला माझं तोंडच बघायचं नव्हतं. सांगणार होतीस, पण हे सांगायला तू खूप उशीर केलास सनेम. यात जे लिहिलंय ते सांगणार होतीस, जे लपून ठेवलंयस माझ्यापासून ते. हो, हे बघ, आता सगळं क्लिअर झालंय. ओके, मला एक्सप्लेनेशन नकोय. तू मिस्टर फाबरीना काय ऑफर दिलीस? त्यांना तुझ्या पर्सनल परफ्यूमचा फॉर्म्युला दिलायस का, की त्यांच्यासाठी नवीन परफ्यूम बनवणार आहेस? त्याच्याशी तुमचा संबंध नाहीये. मला जे काही शक्य होतं ते सगळे प्रयत्न केलेत मी. माझं देणं घेणं नाहीये. डेरेन, काय झालं जान? फाबरीना फोन कर आणि कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल कर. काय? कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू? हे मी काय ऐकते? जान, कॉन्ट्रॅक्ट का कॅन्सल करायचंय तुला? काय सगळं तर ठीक होतं. काय नवीन प्रॉब्लेम झाला? सनेम, काय झालं आता? सांग ना, काय झालं हिला? सांग ना. सनेम तू उत्तर का नाही देते? सनेम काय झालंय? सनेम काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे मला सांगशील का? ते मिस्टर फाबरींना माझ्या परफ्यूमचे राईट्स हवे होते त्यांच्या कंपनीसाठी, आणि मी आपली कंपनी वाचावी म्हणून दिले. मग मिस्टर जाने, प्रॉब्लेम काय आहे? कॅन्सल करून कंपनीची वाट लावते. मला नाही माहिती काय प्रॉब्लेम आहे यार त्यांचा. तू वाईट वाटून घेऊ नकोस. मिस्टर जान वेड्यासारखे वागतायत. मिस्टर एमरे आणि कंपनीची वाट लावणार आहेत ते. लैला, काही काय बोलतेस तू? सनेम काय झालंय? सांग, काही प्रॉब्लेम झालाय का? हा, तुला नोकरीवरून काढून टाकलंय का? सांग ना. ही काही सांगत नाहीये. काय झालंय? डेरेन, मी जरा बिझी आहे. सनेम, मिस्टर फाबरीना अजिबात फोन करायचा नाहीयेस तू. मी तसंही त्यांना का फोन करेन? बाय द वे, मी त्यांच्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये नाही. ओके. हा, मला आता आठवलं. तू ती एंगेजमेंट रिंग परत घाल ना, म्हणजे त्यांना आठवेल की तू आणि जॉन एंगेज्ड आहात. काही गरज नाहीये, मी त्यांना सांगितलंय आमचं ब्रेकअप झालंय. ठीक आहे, तुला एक विचारू का? मिस्टर फाबरीने तुझ्याकडून आणखी कुठल्या गोष्टींची अपेक्षा केली होती का? म्हणजे परफ्यूमच्या ऑफर व्यतिरिक्त आपल्या कंपनी बाबतीत दुसरा कुठला प्लॅन वगैरे आहे का त्यांचा? नाही, त्यांना फक्त परफ्यूम मध्येच इंटरेस्ट आहे. गुड, मग काहीच प्रॉब्लेम नाहीये. काहीही असू द्या, आपली कंपनी वाचली पाहिजे. त्यांना जे हवं होतं ते सनमने त्यांना दिलंय. मान्य आहे की सनमने हे न कळवता केलंय. तिने मिस्टर फाबरीकडे जाऊन तुझ्या परमिशन शिवाय त्यांना मदत मागितली. ठीक आहे, अगदी छोटीशी गोष्ट आहे ही स्टाईल आहे तिची. ती नेहमीच असं करते. तू एवढ्याशा गोष्टीमुळे अपसेट का होतोय जान? आता मी जाऊ शकते का मिस्टर? नाही जान, आता आपली कंपनी वाचवण्यासाठी हा एकमेव उपाय आहे. आपण कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल नको करूया. जरा एम्प्लॉईजचा विचार कर ना जान. तू नेहमी त्यांच्या राईट्स बद्दल बोलत असतोस, मग आज काय झालंय तुला जान? जान, किमान तुझ्या डॅडचा तरी विचार कर. आपण दुसरा कुठला तरी पर्याय शोधू.
सध्या हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल कर. अरे जान, हे खूप अर्जंट आहे, तुला कळत कसं नाहीये? हे किती सिरियस आहे, प्लीज जरा समजून घे. मला माझ्या कंपनीत फाबरी नकोय, कळलं? हे आपले नंबर 1 कस्टमर आहेत आणि ते मदत करायला तयार आहेत ना जान. जान, ऍक्च्युली तू खूप इमोशनल होऊन रिॲक्ट करतोयस, हो ना? काय 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 इमोशनल काय बोलतेस तू? मला आठवतंय त्या पार्टीमध्ये तुला वाटलेलं की मिस्टर फाबरी सनेमच्या मागे लागलेत आणि तू रागारागात ती पार्टी सोडून तिथून निघून गेला होतास. जान, ते डोक्यात घेऊन बसू नकोस, कारण मिस्टर फाबरींची ही ऑफर नाकारणं वेडेपणा आहे. हो बरोबर आहे, बरोबर आहे. मी माझ्या कंपनीचा विचार करायला हवा. हा, पण आता सनेम आपल्यासाठी हे करते. ती आता या कंपनीचा इम्पॉर्टंट पार्ट झालीये आणि आता ती इम्पॉर्टंट असल्यामुळे तिचा डिसिजन खूप महत्वाचा आहे. खरंय. तू हा एकच परफ्यूम बनवतेस का? म्हणजे आणखी कुठले वेगवेगळे परफ्युम्स बनवतेस का तू? सॉरी, ते जरा कॉन्फिडेन्शियल. अरे हो, माझं काय देणं घेणं आहे ना त्याच्याशी. ठीक आहे, मी निघते. मिस्टर जान येत आहेत. आज काही काम नसेल तर तुम्ही घरी जाऊ शकता. काय घरी जायचं? घर तर त्यांचंच असतं जे खुश असतात, नाहीतर आमच्या सारख्यांसाठी ते फक्त एक 4 भिंती आणि छप्पर असतं. आपण आता घरी का जायचं? त्यांनी घरी का जायला सांगितलं? काही सांगत नाही काहीच. हो, हे खूप जड आहे. काय लहान मुलांसारखं रडतोयस? जिमला जाऊन काही फायदा नाही तुझा. आयहान, मला खूप काळजी वाटते ग. सनेमचा फोन नाही लागत आहे. माहित नाही कुठे असेल, कशी असेल, काय करत असेल. अरे मुझफ्फर, जरा प्लीज शांत बस. तुला कळत नाहीये का? प्लीज डोकं नको खाऊस. ती ऑफिस मध्ये आहे तर ती काम करत असेल तिकडे, आणि आम्हाला सुद्धा तुझ्यासोबत इकडे प्रॉब्लेम मध्ये तू फसवलं. सारखं सारखं माझं नाव का घेतोयस? हे ना ऐकलं तर प्रॉब्लेम होईल ना. अरे गप्प बस. तुझं नाव घेण्याची हौस नाही मला, कळलं? माझं डोकं खाऊ नकोस. का ह्यांचं ऐकलं आणि कुठून इथे आलो असं झालंय मला. फुकट फसलोय तुला मी. कल्पना नसेल पण मी खूप मोठं काम केलंय. ह्यावेळेस माफियाने माझा चेहरा बघितलाय, पण पुढच्या वेळेस मी मास्क घालून वगैरे किडनॅप करेन. मुझफ्फर, प्लीज या माणसाला सोडून दे. याचा परिणाम खूप वाईट होणार आहे. सनेम अगदी व्यवस्थित आहे रे, तिला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि आम्हाला का अडकवतोस या सगळ्यामध्ये? आणि मला एक कळत नाहीये, मी ही खुर्ची हातात घेऊन का फिरतीये? नंतर या माणसाला काय या खुर्चीवर बसवणार आहेस तू? आता मी काय करू? याला इथेच सोडून पळून जाऊ का? हे तर चांगलं नाही दिसणार. आपल्याला कोणी बघितलं तर. असो, मला माहितीये सनेम नक्कीच कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहे आणि मी इथे माफियांच्या भानगडीत पडलोय. आयहान, अगं तिकडे बघ, तिथे खूप अंधार आहे. तिथे जाऊया का त्या बाजूनी? तिथे खूपच सुंदर, मला भीती वाटते. मुझफ्फर यार, तू आमच्याकडून हे काय करून घेतोयस? आपण या माणसाला सोडून टाकूया. जरा ऐक माझं प्लीज. खूप प्रॉब्लेम होईल नाही चल तर. चल चल, लवकर आत चल. घाबरू नकोस, आणि अशी कामं रिस्कीच असतात. हा, मला कळतच नाही की मी काय करू. अरे देवा, याचा फोन वाजतोय. आता मी काय करू? सांग लवकर, मी काय करू? अगं ओरडू नकोस, एवढी पॅनिक नकोस, नाहीतर आजूबाजूला ऐकू जाईल. प्लीज जरा शांत बस. पॅनिक म्हणजे काय? अरे तुझ्या माणसाला किडनॅप शांत हो, सगळं व्यवस्थित होईल. दादा, तुझे फिंगरप्रिंट्स आता सगळे काय उठले असेल. तुम्ही हँड ग्लोव्स का नाही घातले? काय कुठे फिरू? ते जाऊ दे, फोन उचल. अगं बॉसचा फोन असू शकतो. हो, ठीक आहे. जरा हळू, सावकाश, हळू ठेवा. हे बघ, माझी ही पहिलीच वेळ आहे. मी याआधी कोणालाच किडनॅप नाही केलेलं. सावकाश. दादा, मला खूप भीती रडू वाटते. नकोस, तो मेलेला नाहीये, फक्त बेशुद्ध झालाय. अरे मुझफ्फर, कशात अडकवतोयस आम्हाला? अरे हा कुठे गेला? जाऊ दे, कॅबनेच जातो. एक्सक्यूज मी. मी त्या रेड फाईलची वाट बघतोय. खूप इम्पॉर्टंट आहे ती. तुला मिळाली की सांग मला, ठीक आहे? मिस्टर एमरे, ती फाईल तर बाहेर आहे. तू हे काय केलं सनेम? ती फाईल शोध. त्यात माझ्या मॉमची इन्फॉर्मेशन आहे. मला काही डॉक्युमेंट्स द्यायचे तिला. आपण मॉमचे शेअर्स विकून कंपनी वाचू शकतो.
दादा आपण बोलूया का जरा? नाही नको. हो माझ्याकडून चूक झाली. आय एम सॉरी दादा. आय विश आय कुड गो इन द पास्ट. फाबरी आता आपले पार्टनर आहेत. मी आपल्या डॅडच्या शेअर्ससाठी ऑथोराइज्ड आहे आणि तुझ्या नावाचे शेअर्स नाहीयेत आता कंपनीत, तेव्हा चालता हो. तू हे काय बोलतोय दादा? दादा माझ्या या कंपनीवर खूप जीव आहे. कंपनीला अडचणीत आणण्याच्या आधी हा विचार करायला हवा होता सेमरे. आताची आपली अवस्था माहितीये तुला. तुझ्यामुळे फाबरीला आपल्या कंपनीचा पार्टनर करणं भाग पडलं. ठीक आहे ठीक आहे, आपण एक काम करूया. मला थोडे दिवस कंपनीत काम करू दे. मी फायनान्स मध्ये एक्सपर्ट आहे. मी घरातून सुद्धा काम करू हे शकतो. बघ, यापुढे या कंपनीशी तुझा संबंध नाही. परत पाऊल ठेवू नकोस इथे. चल निघ. एमरे, यार मुझफ्फर, काय चाललं तुझं हे सगळं? काय प्लॅन आहे तुझा? जरा सांग तरी आम्हाला काय हे आहे? बघ आयहान, आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया. प्लीज तू पॅनिक नको होऊस. शांत बस. एकतर ह्याचा फोन वाजायचा थांबत नाहीये. अरे याला कोण फोन करत असेल? आई वडील असेल किंवा मुलं असतील. अरे. असू शकतं. आपण ह्याला अनरोल करूया. ओस्मान चल. नाही, नाही, मी आता पुन्हा अजिबात काढूया. हात चल. लावणार नाही याला. नाही, चल, चल, अजिबात ये लवकर. चल मदत कर मला. बिलकुल मला एकट्याला नाही तुला मी जमणार रे. सांगितलं होतं आधीच आयहान. अरे ये. मुझो प्लीज या माणसाला सोडून दे यार. काय करतोय तू? तुला हवंय तरी काय नक्की सांग ए, तरी मुझो, आम्हाला. सोड त्याला बिचारायला प्लीज. असं वेड्यासारखं वागू नकोस. त्याला काही झालं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. माझं ऐक जरा प्लीज. त्याला सोडून दे. ओस्मान आता खूप उशीर झालाय. आता मी काही नाही करू शकत. मी ह्याला असं नाही सोडू शकत रे. वाट लागणार आहे, वाट लागणार आहे आपली. ह्याच्या बॉसचा फोन आहे. फाबरी फाबरी हे बघ. हे सगळं काय चाललंय? हा जागा झाला. हे बघ, तुझ्या चल, boss चा मला phone आहे. सोड. हे बघ. आम्ही इथून चाललोय. तुला हवं ते कर. आम्ही चाललो. फोन दे. फोन दे हॅलो माझा. एक मिनिट एक दे. मिनिट. माझा तुझ्या फोन दे. बॉसचा फोन आहे. मी दे. बोलतोय ना. काय चाललंय माझा तुझं? फोन. अरे मला बोलू तरी दे. तुझा माझा ड्रायव्हर फोन. माझ्या ताब्यात आहे. माझ्या ड्रायव्हरला किडनॅप केलंयस? कोण कोण आहेस? कोण तू? नक्की आहेस तरी कोण? अरे हा मूर्ख मुलगा काय करतोय? तो बिचारा माणूस बघ त्याच्या मागे कसा अरे, काय पळतोय. करतोयस तू? माझं नाव जाणून घ्यायची एवढी कसली घाई आहे तुला? करू दे त्याला. काय करायचं ते करू दे. अक्कल शून्य एक नंबरचा. सनेमला सोड आणि तुझ्या ड्रायव्हरला घेऊन जा. अरे, खूप सिंपल डील आहे. अरे, पोलिसांना जर सांगितलं तर अरे, तुझं काही मला खरं नाही. फोन दे. एकटाच ये. मला फोन कळलं ना? दे. गप्प रे. तुम्ही मला जिथून पिकअप केलं तिथे परत सोडू शकता का प्लीज? ओके सर. अरे काय करतोस तू? तमशील उड्या मारून थांब तू थोडा मारून वेळ. मीच कशाला तुला त्रास करून कळेलच. घेतोस? तुला पाय कळेलच बांधून काय पडत करतोस ते होते मी. तू. आता हा? मला पकडू शकणार उतर खाली. नाहीस. कळलं का? उतर खाली. अरे उतर. काय कुत्र्यासारखं करतोस तू? कशाला जावतोय? मला खूप त्रास दिलाय. इथे बस. तुला सोडणार नाहीये बस मी. तिकडे तू. खाली ये मग तुला सांगतो. लवकर खाली ये. ये. सनेम, कुठे चाललीस? तू अजून इथेच आहेस? यार काय सांगू तुला, मिस्टर एमरी खूप डिस्टर्ब आहेत. मिस्टर जाने त्यांना आत्ताच काढून टाकले आणि मला कळत नाहीये. बहुतेक त्यांना सपोर्टची गरज आहे. आता मिस्टर एमरेंना कोणीच मदत नाही करू शकत. तोंड लपवायला सुद्धा जागा नाहीये त्यांना. सलीम, तू असं का बोलतीयस? अगं ते खूपच डिस्टर्ब आहेत. तुला जरा सुद्धा कीव येत नाहीये का त्यांची? मला सांग, तू असं का बोलतीयस? ओके ठीक आहे, जे करायचं ते कर. मी घरी जातेय. बरं ठीक आहे मग. मिस्टर, मिस्टर फाबरे, तुम्ही काही विसरलात का? मला आता मोबाईलवर फोन आला होता. अगदी विचित्र काहीतरी बोलत होता सनेम बद्दल. सनेम बद्दल? हो मिस सनेम.
मला कोणाचा तरी फोन आलेला, त्याने माझ्या ड्रायव्हरला किडनॅप केलंय. काय? तो म्हणाला की सनेमला इथे घेऊन ये, आणि हे बघा त्याने पत्ता सुद्धा पाठवलाय, तुमच्या गल्लीचाच आहे. माझं नाव घेतलं हो त्याने? हो, बघा ना इथे लिहिलंय, हे बघा. माफ करा, मी चुकीचं ऐकलंय का? तुम्ही किडनॅप आलात आता? हो हो, ही जागा तर गल्लीच्या जवळचीच आहे. आणि तुमच्या ड्रायव्हरला किडनॅप करून माझं नाव का लिहिलंय? जबरदस्त. कोण आहे हा जबरदस्त? कोण आहे हा? त्याचं बालपण खूप विचित्र होतं. आमच्या गलीतलाच आहे, पण अजिबात डेंजरस नाही. तो मला वाटतं कसला तरी गैरसमज झाला अरे त्याचा. बापरे, पण आता काय करायचं? हो ना, काय करायचं? बहुतेक तो घाबरला असेल. मुळात जरा तो भित्राच येतो. तुम्ही काळजी करू नका, ओके? काय ग, काय झालं डेरे? अरे जॉन, सनीमच्या गल्लीतल्या एका माणसाने, जबरदस्त नाव आहे त्याचं, त्याने मिस्टर फाब्रीच्या ड्रायव्हरला किडनॅप केलंय. का? ते मला काय माहिती. सनीमशी रिलेटेड असणाऱ्या सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेडच असतात. पण जर या कारणामुळे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालं तर या मुलीला अजिबात सोडणार नाही मी. नाही लैला, फक्त माझ्या पर्सनल वस्तूच दे. मिस्टर एमरे, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात माहितीये मला. आजपर्यंत तुम्ही कितीतरी प्रॉब्लेम्स फेस केले, हे पण तसंच फेस करा. मलाही ते लाच दिल्याचं ऐकून खूप वाईट वाटलं होतं मिस्टर एमरे. तुम्ही अशी हार मानू नका प्लीज. ऐकून घ्या माझं. ही पण वेळ निघून जाईल हळूहळू. थँक्यू लैला. हे घेणार आहात का तुम्ही? देऊ का मी? नको, मी फक्त पर्सनल वस्तूच घेणार आहे. यात ठेवलेले पेपर्स बघितलेत का तू? नाही, काय होतं त्यात? मिस्टर इमरे, मला सांगाल का काय होतं? मी शोधून देऊ ठीक का? आहे. लैला, तू माझ्या केबिन मध्ये कोणाला येताना पाहिलंस का? जान, सनेम, गुलीस, जे जे? नाही मिस्टर इमरे, ते सगळे मीटिंग मध्ये बिझी होते. काय झालं मला सांगा, मी शोधून देते तुम्हाला. हे काय झालं? ठीक आहे, मी आता जातो. मी तुला नंतर सगळं सांगतो. मिस्टर इमरे, मी इथलं सगळं आवरून ठेवू का? जर बरं वाईट काही झालं ना सनीम, तर तुझं काही खरं नाही, लक्षात ठेव तू. हे बघ, तुला दुसऱ्या कुठल्या तरी देशात जाऊन काम करावं लागेल. काय होणार आहे मला काही माहित नाही मिस डेरेन. तुम्ही माझ्यावर एवढे चिडलात का? मिस सनेम, तुम्ही मला काय म्हणालात का? नाही मिस्टर फाब्री, ऍक्च्युली तो सनेमच्या गल्लीतला आहे ना, त्यामुळे तो एवढा डेंजरस नाहीये. आपण तिकडे गेलो ना की तुमचा ड्रायव्हर आपल्याला लगेच सापडेल. डोंट वरी. आणि आता जे काही होतंय ना ते आपण नंतर विसरून सुद्धा जाऊ. काय नाव आहे त्याचं? जबरदस्त. जबरदस्त. मी ऐकलंय की तो ऑब्सेस्ड आहे तुमच्या बाबतीत. इंटरेस्टिंग आहे. बरेचसे जेंट्स तुमच्याबद्दल ऑब्सेस्ड आहेत. हो, म्हणून ते नंतर माझा तिरस्कार पण करतात आणि मग माझ्याकडे बघणं पण त्यांना जड जातं. माझं नशीबच आता असं आहे, काय करणार. ऑब्सेशन चांगलं असतं. ऑब्सेशन तुम्हाला स्ट्रॉंग करतं. इट्स गुड. आय होप आपले कस्टमर सुद्धा तुमच्या परफ्यूमने ऑब्सेस्ड होतील मिस सनेम, हो ना? हो, खरंय खरंय. लोक ऑब्सेस्ड होतात, पण कोणाविषयी हे महत्वाचं आहे. ऑब्सेशन तर ऑब्सेशन आहे, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मिस्टर जॉन, सरळ जायचंय. इथेच बघा. अरे यार, तू कसला माणूस आहेस रे. माफियाचा माणूस समजून मी तुला किडनॅप केलेलं, पण तू तर फट्टू आहेस. एवढंच नाही तर प्रचंड भित्र सुद्धा आहेस. पण मला ह्यानं काही नाही फरक पडत. मी तुझ्यावर जरा सुद्धा दया नाही दाखवणार. मी तुला सोडणार नाही, आधीच सांगतो, लक्षात ठेव. हा, इथेच थांबायचंय. इथेच. इथे का थांबलोय आपण? तुम्ही इथेच थांबा, मी येतेच, तुम्ही येऊ नका. जबरदस्त. सनेम,
सनेम आलीस तू सोड मला. तुला माहित नाही मी काय काय तुम्ही केलं ठीक आहात ना? तुझ्यासाठी मी या इटालियन माफियाला किडनॅप केलं. हा माणूस इटालियन नसला तरी माफियाचा माणूस आहे. ओके ठीक आहे. तुम्ही ठीक आहात ना? हे काय मी तुला वाचवायला म्हणून माफियाशी मारामारी केली आणि तू तर त्याची चौकशी करतेस. माझा हा सुजलेला चेहरा तुला दिसत नाहीये? सनेमचा लाईफ सरप्राईजेस ते भरलेलं आहे ना. नेहमी कुठला ना कुठला तरी सरप्राईज देत असते. हो नेहमीच असे ऍडव्हेंचर्स आणि कॉम्प्लिकेशन्स असतात सनीमच्या आयुष्यात. मी तर दमले आता. आपण इथेच वाट बघूया मिस्टर फाबरी. ते सगळे इथेच येतील. तुम्ही नका काळजी करू. काही होणार नाही तुमच्या ड्रायव्हरला. तो येईल बघा, सुखरूप येईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका मिस्टर फाबरी. वा बघा जॉन डिविट आले. काही झालेलं नाहीये. ते एकदम ठीक आहेत. गाडीपाशी एक माणूस आहे, त्याच्याकडे जाऊन माफी मागा दे. बरं ठीक आहे मी जाऊन माफी मागतो. मित्र ऐक रे, चुकून तुला किडनॅप केलं, माफ कर. तुला सोडणार नाही मी, समजलं? हे बघा बघा. तुमचे पाय मोकळे केलेत आता. मी कोणालाही सोडणार नाही. सनेम सनेम तू मिस्टर फाबरीना कुठला परफ्यूम दिलास? तुमचा काही संबंध नाहीये. सनेम लिव्ह मी. सनेम सनेम मी तुला काहीतरी विचारतोय. तू हा परफ्यूम त्यांना दिलायस की नाही दिलायस? मला तुम्हाला दुसरं काहीतरी सांगायचंय. तुम्ही ऐकून घ्याल का माझं? नाही ऐकणार. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळणार तुम्हाला. माझ्याकडून खरंच चूक झाली, मला माफ करा. जरा ना सनेम! गैरसमज झालेला होता माझा. त्याचं काय झालं माहितीये का? सनेम! माझ्या काय झालं, तोंडावर मिस्टर एरन? फेकून मारला. बघा हे बघा हा तुझा मला किती जबरदस्त लागलंय. कधी शांत बसतो की नाही? त्याला त्याच्या घरी सोडून या आधी. आता तो जरा पॅनिक झालाय म्हणून एवढा बोलतोय. थोड्या वेळाने शांत होईल तो. डोंट वरी. मला वाटलेलं की हा इटालियन माफिया आहे म्हणून मी त्याला किडनॅप केलं. मला माहित नव्हतं की हा माफिया नाहीये. ते खरंच सांग. गप्प बस. हा किती बोलतो. बस रे. जॉन मिस्टर फाबरीना न सांगता गेला. सनीम हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. मिस्टर इन ते मिस्टर जॉनच होते ना. हो मिस्टर फाबरी, अचानक एक अर्जंट बिझनेस मीटिंग साठी जावं लागलं त्यांना. त्यांनी तुम्हाला सॉरी सांगितलंय. हरकत तो नाही. फोन इट्स ओके करेल इट्स ओके. तुम्हाला. आजचा दिवस ऍडव्हेंचरस होता. हो सनीमचं लाईफ असं हॅपनिंग आहे ना. मला सवय झाली आता ह्याची. होणारच ना. माझ्या डोक्यात होतं की मी ह्याच्यावर केस फाईल करू. हो केस करू शकता तुम्ही. किडनॅपिंग मारामारी सुद्धा. बॅटरिंग. माझा एक गैरसमज झाला होता की मी किती चांगला माहितीये ना तुला. चोरी. बापरे चोरी सुद्धा. 40 वर्षांसाठी जेलची शिक्षा. 40 वर्षांची काय? जेल. हो मला माहितीये 40 वर्षांची शिक्षा. हो ना. पण मी असं काही करणार नाही. मी फक्त त्याला घाबरवायला बोलत होतो. अगदी बरं केलं. त्याला धडा शिकवायलाच हवा. या सगळ्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी मिस्टर फाबरी. यालाच तर आयुष्य म्हणतात. हो, ऐका. ठीक आहे मग उद्या भेटूया. मिस सनेम प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ. ओके मिस्टर एरन, वाटल्यास आपण टॅक्सीने जाऊया. मी तुम्हाला ड्रॉप करतो. ओके काहीच हरकत नाही. चला. ओके ठीक आहे. मिस्टर मुराद परत कधीतरी भेटू. तुला तर न मला वाटलेलं तुला किडनॅप केलंय, तुला वाचवायला म्हणून मी हे सगळं केलं. माहिती किती टेन्शन जेलमध्ये आलं गेला होतं मला. असतास ना तर कळलं असतं तुला. हा बोल एमरे. आयलीन तू ते बिझनेसचे पेपर्स माझ्या केबिन मधून घेतलेत का? नाही रे. आयलीन मला खरं सांग, ते रेड फोल्डर मधले खरं काय ते सांग प्लीज. हे बघ एमरे, मी खरं सांगतेय. माझ्याकडे त्याची कॉपी आहे आणि दुसरी फाईल तुझ्याकडे आहे. मग ती कोणी घेतली? एमरे प्लीज काम डाऊन. तू आधी इथे ये. आपण काहीतरी यावर सोल्युशन काढूया. अँड डोंट वरी डिअर. प्लीज आता लेक्चर सुरू करू नकोस, कळलं? ऑलरेडी टेन्शनमुळे माझं डोकं दुखायला लागलंय. हा आणि तू म्हणतेस की आपण सोल्युशन शोधून काढू. काय काय करणार आपण?
एमरे तू प्लीज आधी इथे तरी ये. तोपर्यंत मी ह्यावर विचार करून ठेवते आणि प्लीज टेन्शन नको घेऊस. ओ, तर आयलीन आणि एमरे बिझनेस पार्टनर्स होते, बघितलंस? अरे बापरे, हा कसला प्लॅन आहे? ते तर त्याच्या भावाला दगा देत होते. माय गॉड, हे असं कसं करू शकतात हे लोक? आणि मिस्टर एमरेंनी मला सांगितलं होतं की मिस्टर जान कंपनीचं वाटोळ करतायत. बघितलं, तेच आयलीनच्या मदतीने आपल्या भावाचं नुकसान करतायत, कंपनीला पण बुडवतायत. पण मिस्टर जानना हे सगळं माहिती आहे का? नाही, पण त्यांना लवकरच कळेल. ते कसं? मी स्वतः सांगेन. पण कसं? तू तर म्हणालीस त्यांना तुझं तोंड पण बघायचं नाहीये. मग तू त्यांना कसं सांगणार आहे सगळं? त्यांना ऐकावं लागेल. मी सहजासहजी मिस्टर एमरेंना त्यांचं नुकसान नाही करू देणार. कळलं ना, मिस्टर एमरे आयलीन सोबत काम करतात. ते त्यांच्या भावाच्या आयुष्याची वाट लावण्यासाठी टपून बसलेत. कदाचित असं होऊ शकेल की ते माझं लेटर वाचणारही नाहीत, पण मी ठरवलंय, मी खरं काय ते त्यांना सांगेनच. पण तू तर म्हणाली होतीस की ते त्यांच्या भावावर खूप प्रेम करतात. खरं कळल्यावर कदाचित त्यांना खूप त्रास होईल, किंवा असंही होईल की हे कळल्यानंतर ते कदाचित तुला माफ करतील. त्यांना हे कळेल की एमरेने तुझा वापर करून घेतला. ते मला माफ नाही करणार. ते मला त्यांच्या आयुष्यातून एका क्षणात बाहेर काढून टाकतील. जेव्हा त्यांना कळलं होतं की ते फोटोज मी मिस्टर एमरेंना दिले होते, तेव्हा ते माझ्यावर एवढे चिडले होते, तुम्ही इमॅजिन सुद्धा नाही करू शकणार. काय केलं तरी ते माझ्यावर चिडणारच आहेत. मला त्यांना प्रत्येक गोष्ट सांगायला हवीच, कारण त्यांचं कसलं नुकसान होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. आता माझं काही का होईना, पण मी त्यांचं नुकसान नाही होऊ देऊ शकत. सेनेम, आपण मुझफ्फरला ना सगळं सांगून टाकूया. जेलमध्ये जावं लागेल म्हणून तो किती घाबरलाय बघ. बघ ना, त्याच्या चेहऱ्यावरूनच कळतंय की त्याला पश्चाताप होतोय. बघ ना त्याच्याकडे. 40 वर्ष माझं आयुष्य जेलमध्येच जाणार आहे. कसली अवस्था होईल माझी, विचार करूनच पोटात गोळा येतोय. तिथेच म्हातारा होईन, टक्कल पडेल मला. कोणाची नावं सुद्धा लक्षात नाही राहणार माझं सुद्धा नाही. 1-2 दिवसांनी सांगूया आपण त्याला. त्याचा धडा शिकवायला हवा. ओके, हे डॉक्युमेंट्स जरा नीट सांभाळून ठेव, हरवायला नको, समजलं? ठीक आहे. 40 वर्ष